संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात आज वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने एक मोठा मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं या ठिकाणी कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की या ठिकाणी काळे झेंडे हातात घेऊन हे सगळे नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये फ्लेक्स आहेत ज्यावरती न्याय हवा अशा स्वरूपाचे वाक्य लिहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी सुद्धा या मोर्चामधून न्याय मागितला जातो आहे। आपण बघू शकता की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। धनुभाऊ, काय सांगाल तुम्ही? अशा अनेक मोर्चांमध्ये तुम्ही सहभाग घेताय, न्यायाची मागणी करताय, सध्या जो तपास सुरू आहे, समाज जो तुमच्या पाठीशी उभा राहिलाय, काय वाटतंय? याच्यातून सगळ्या समाजाची जे 18 पगड जातीचा जो समाज आहे आणि जे झालेला अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी हा समाज एकत्र होतोय। पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळ्यांची एकच भावना आहे की देशमुख कुटुंबियाला नव्हे तर जे असे अन्याय झालेले आहेत, जे असे खून झालेले आहेत, जे असे गुन्हेगारी झालेले आहेत, त्याला कायमचा आळा बसला पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे, भूमिका आहे आणि त्यासाठी सर्व समाज रस्त्यावर आहे। वैभवी, तुझं काय मत आहे? मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील, जे CDR नुसारही निघतील, त्यांना तुम्ही लवकरात लवकर पोलीस प्रशासन ताब्यात घेईल आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई चालू होईल। काल संभाजीनगरला जर बघितलं तर काही ओबीसी संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी निषेध आंदोलन केलं, ज्यामध्ये संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली। मात्र मनोज जरंगे असतील, सुरेश धस असतील, ते संतोष देशमुख यांच्या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी आहेत, त्यांच्यावरती आग पाखड करण्यात आली। त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जे आजपर्यंत म्हणजे ज्या भूमिकेत आहेत न्यायाच्या, त्या सगळ्यांचा एकच विचार आहे की न्याय भेटला पाहिजे। मग ह्याला जर कोणी बगल देत असेल, ह्याला जर कोणी वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असेल तर ती खूप चुकत आहेत। कारण का आता माझ्या समोर हे माझे बंधू आहेत केदार, ते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्यांची एकच भूमिका आहे, ते कुठेही राजकारण करत नाहीत। त्यांना पाहिजे देशमुख कुटुंबियाला न्याय आणि देशमुख कुटुंबीय काय होतं, संतोषांना काय होते ते त्यांनी जाणून घेतलेलं आहे। असे हजारो लोक आहेत की ते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत भूमिका एकच आहे की कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, संतोष अण्णांचे मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। ह्याला जर कोणी राजकारण समजत असेल तर ते खूप मोठी चूक करतायत, असं माझं मत आहे। लक्ष्मण हाके जे बोलतायत किंवा त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल काय वाटतं? काय भूमिका आहे त्यांची? काल बीडच्या संभाजीनगरच्या मोर्चामध्ये आले होते आणि ते जरंगे पाटलांवरती टीका केली, सुरेश धसांवरती टीका केली। हेच उदाहरण मी सांगितलंय, समोर माझे बंधू आहेत म्हणून मी तुम्हाला त्यांचं नाव घेतलं। हे सगळे लोक आहेत ना, ज्या लोकांवरती टीका करतात, ते सगळे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत, ते राजकारण करत नाहीत, तन मनानं ते आपल्यासोबत आहेत। त्यांना एकच आहे त्यांची तळमळ की आपल्या भावाला न्याय भेटला पाहिजे। तर त्याच्यामध्ये त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की न्यायाच्या भूमिकेत सगळा समाज आलेला आहे, न्याय मागतोय आणि न्यायच मागणार आहे। दुसऱ्या बाजूला एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असं लक्ष्मण हाकेंचं मत. अजिबात केलं जात नाही टार्गेट, अजिबात केलं जात नाही। न्यायाच्या भूमिकेत आहेत सगळे, ह्याच्यामध्ये कुठल्या जातीचा उल्लेख नाही आहे, ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना जात नाही आहे, अजिबात जात नाही त्यांना। ह्या विकृती आहेत समाजातल्या, ह्या समाजातल्या विकृती आहेत, त्यांना शिक्षा भेटली पाहिजे, हे फक्त मागणी आहे सगळ्या समाजाची आणि आमची। वैभवी, लक्ष्मण हाकेंना तुझं काय सांगणं आहे, काय सांगशील त्यांना? नाही, मी त्यांचं जे संभाषण आहे ते ऐकलेलं नाही, पण त्याबाबत मी बोलू शकत नाही। या ठिकाणी दीपक केदार हे पहिल्या दिवसापासून सहभागी होत आहेत, ते सुद्धा आलेले आहेत। दीपक भाऊ, ही जी एक ओबीसी आणि मराठा असा वाद उभा करण्याचा जो प्रयत्न काल औरंगाबादच्या संभाजीनगरच्या या ओबीसींच्या निदर्शनातून झालं, त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगताय? सुपारी घेऊन आंदोलन झालेलं आहे आणि हा नवा पायंडा महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे। प्रतिमोर्चांचा तो निघाला नाही पाहिजे। कोपर्डीची घटना घडली, कुठेही प्रतिमोर्चा काढलेला नाही। आता याला ओबीसी आणि मराठा रंग देण्याची गरजच नाही, हत्याच तेवढी क्रूर आहे। त्याच्यामुळे यात कालचा मोर्चा हा सुपारी घेऊन झालेला मोर्चा आहे अशी माझी थेट त्या ठिकाणी आरोप आहे आणि मास्टर माइंडला वाचवण्याचा हा प्रकार आहे। सुपारी घेऊन झालेला मोर्चा आहे असं या ठिकाणी सांगतायत आणि या ठिकाणी काही आयोजक सुद्धा सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मोठा मोर्चा निघतोय, काय भूमिका आहे? संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे, या हत्येनं माणुसकीला काळीमा फासणारी हत्या झालेली आहे। या ठिकाणी कुठलाही जात धर्म पंथ हा विषय नसून
आणि कुठलाही पक्ष हा सुद्धा विषय नसून फक्त माणुसकी या नात्याने आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहे. आणि माणुसकीला जर काळीमा फासल्या जात असेल तर ही खूपच खेदाची गोष्ट आहे. असे प्रसंग जात धर्म बघून होत नसतात. असे प्रसंग आयुष्यात कुणावर सुद्धा बेतू शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांना, सर्व जनतेला मला हे सांगायचं आहे की आपण कुणीही याच्यामध्ये जात धर्म न शोधता आपण 100% फक्त माणुसकी या नात्यानं आपण या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि सरकारला माझी अशी विनंती आहे की जर या ठिकाणावरनं या गोष्टीमध्ये जर न्याय नाही भेटला तर लोकांचा न्यायावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपल्यावर खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण गृहमंत्री आहात आणि आपण गृहमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना या घटनेला आपण निष्पक्षपातीपणे न्याय द्यावा. आणि या घटनेतील जेवढे पण आरोपी असतील त्यामध्ये कुणाची हयगय न करता स्वतः या गोष्टीचं मॉनिटरिंग करावं. आणि या गोष्टीचं मॉनिटरिंग करून जनतेला सुद्धा आपल्या सरकारमध्ये विश्वास प्राप्त होईल अशा पद्धतीनं न्याय आपण द्यावा, ही विनंती या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने न्याय द्यावा अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाते. आपण पुन्हा एकदा बघू शकता की या ठिकाणी मनोज जरंगे हे सुद्धा दाखल झालेले आहेत. ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, जे आपल्या या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येनं जर आपण बघितलं तर काळे झेंडे हातात घेऊन हे सगळे लोक संतोष देशमुख यांच्या न्यायाची मागणी करत मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज जरंगे नुकतंच या ठिकाणी दाखल झाल्याचं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळतं आहे. संतोष देशमुख यांच्या या हत्येच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यभर या ठिकाणी रोष उसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यातच काल छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. त्यावर बोलताना त्यात कुठलंही राजकारण करू नये आणि जे लोक संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ या मोर्चामध्ये उतरलेले आहेत ते लोक कुठलंही राजकारण करत नाहीत अशी भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि चांगला मोर्चा आज पैठण शहरामध्ये निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सगळ्यांच्या हातातले जर आपण फ्लेक्स बघितले तर यावरती संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील यांना सुद्धा श्रद्धांजली जी आहे ते अर्पण केली जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे लोक या ठिकाणी मोर्चा घेऊन सध्या पुढे निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकताय की संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे, दाखल झालेला आहे आणि एक मोठा मोर्चा पैठण शहरात सुद्धा निघतो आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा आक्रोश पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं सुद्धा हे दिसत आहे. आपण जर एका बाजूला बघितलं तर हे काळे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हातातले फ्लेक्स, बॅनर जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जे सगळे घेऊन हे लोक जे आहेत ते या ठिकाणावरून कावसानकर स्टेडियमवरून सध्या हे सगळेजण जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे निघालेली आहेत. आणि त्या ठिकाणी या मोर्चाचं एका सभेमध्ये रूपांतर होणार आहे. त्याच ठिकाणी तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे. यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या मोर्चाच्या पुढे सुद्धा आणि मोर्चाच्या पाठीमागे सुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चाला पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे लोक सध्या संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकवटलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बीडच्या घटनेकडे जर लक्ष घातलं तर त्या ठिकाणी जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे. त्यानंतर सुद्धा संतोष देशमुख यांची ज्या भीषण पद्धतीने हत्या झाली होती त्यामुळे या ठिकाणचा आक्रोश कमी व्हायला तयार नाही. त्यामुळेच हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ह्या सगळ्या लोकांची जर आपण भूमिका बघितली तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशा स्वरूपाची ही सगळी भूमिका घेऊन हे सगळे लोक मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी होती आहे. काळे झेंडे या सगळ्यांच्या हातात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक वेगळा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं सुद्धा आपण बघू शकताय. हा मोर्चा साधारण 1.5 ते 2 किलोमीटर चालत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे. खरं तर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय असेल, धनंजय देशमुख किंवा मुलगी असेल वैभव देशमुख, हे राज्यात निघणाऱ्या सगळ्याच मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. 2 किलोमीटर 3 किलोमीटर जेवढं मोर्चाचं अंतर असेल तेवढ्या अंतरापर्यंत भर उन्हात रणरणत्या उन्हात हे चालत हा सगळा मोर्चा जो आहे
तो दररोज पद्धतीने या ठिकाणी पार करताना पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी अपार कष्ट त्यांच्या मुलीला भावाला सुद्धा या ठिकाणी करावे लागत आहेत. समाजसुद्धा मोठ्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी एकवटत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या ठिकाणी हे सगळे लोक आता सध्या पुढे 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 जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे काही लोक यात सहभागी झालेले आहेत, मोजके लोक, त्यांच्याशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. काय भूमिका आहे, काय सांगा? आज पैठणमध्ये न्याय मागण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन मोर्चा काढला आहे. आज एकच प्रमुख मागणी आहे की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे व जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे व सीएम साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे जनभावना लक्षात घेऊन. काय वाटतं तुम्हाला? ती फाशी झाली पाहिजे त्याला. हे संतोष देशमुखचे जे मारेकरी आहे आणि जे परभणीमध्ये हत्याकांड झालं त्याच्यामध्ये जे बी आरोपी दोषी आहे कुणी, तो सर्व सामान्य जनतेतल्या लोकांच्या, शेतकऱ्याच्या, 18 पगड जातीच्या लोकांचं म्हणणं आहे की या लोकांना 100% फाशी झाली पाहिजे किंवा या दृष्टिकोनातून कुठंतरी राजकारण न आणता या परिस्थितीमध्ये चांगल्या न्यायाची अपेक्षा या लोकांना आहे, जे आहे याच्यामध्ये त्यांना. हे जे काही निर्गुण हत्या झालेली आहे, त्या निर्गुण संतोष देशमुखची निर्गुण हत्या झालेली आहे, त्या हत्येला फक्त फाशीच पाहिजे. हत्या करणाऱ्या आरोपीला फक्त फाशीच, दुसरा कोणतीही शिक्षा त्यांना अजिबात नाही, फक्त फाशी आणि फाशीच. फक्त फाशी आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त करतायत. आपण बघू शकता की अजूनही मोठ्या संख्येनं लोक या मोर्चामध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असंख्य पैठणकर जे आहेत, पैठण शहर असेल किंवा पैठणच्या ग्रामीण भागातून सुद्धा अनेक लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एक वेगळ्या पद्धतीचा आक्रोश जर आपण बघितला तर या ठिकाणी हे सगळे नागरिक मांडताना पाहायला मिळतात. काय वाटतं तुम्हाला? काही नाही, श्री संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यासाठी हा आक्रोश मोर्चा आम्ही आज पैठण तहसील इथे काढलेला आहे. त्यासाठी आज सगळे समाज बांधव व संतोष अण्णांना न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही मोर्चाचे सहभागी झालो. संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. पुढे जर आपण बघितलं तरी मोर्चासाठी गाडी तयार करण्यात आलेली आहे, ज्या गाडीवरती 2 काळे झेंडे बांधलेले आहेत आणि जिथे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटोसुद्धा लावलेले आहेत. जातीना पातीवर दहशतीवर वार असा जो उल्लेख आहे तो या मोर्चामध्ये करण्यात आलेला आहे. मनोज जरंगे पाटील स्वतः मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सुरेश धस अगदी काही वेळात या मोर्चासाठी या ठिकाणी दाखलसुद्धा होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा आपण बघू शकता की एक विराट मोर्चा पुन्हा एकदा पैठण शहरामध्ये निघालेला आहे, ज्या मोर्चामध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत. संतोष देशमुखचं यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झालं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे मोठ्या संख्येनं लोक सहभागी झालेलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी इतर समाजातल्या नागरिकांनी सुद्धा गर्दी केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.